स्त्रियान असं नाही करत. हॅलो एव्हरीवन, वेलकम टू युअर न्यू ब्लॉग. सो काल गेलो आम्ही शॉपिंगला आणि शॉपिंग आम्ही काहीच केली नाही. मिळालं नाही आम्हाला, पाहिजे तसं आम्हाला भेटलंच नाही. शॉपिंग काही झाली नाही. बोला आज जाऊया शॉपिंगला, पण आज पावसाने एवढा तडाखा लावलाय ना. आमच्याकडे ओनली 3 डेज आहेत आता शिल्लक. आता करणार पण मला घरातली साफसफाई करायची आहे आणि बाकी शॉपिंग, आणि पहिलं मला पार्लरला जायचं आहे. टाइम ना आम्हाला अजून. पावसाने सगळं अटकवून ठेवते. मागच्या ते नाही घ्यायचा. मागच्या वेळेस आजारपणात गेले आणि आता पावसामध्ये 3 दिवस राहिलेले आहेत. काय करूया समजत नाही. आणि आम्ही गणपती बघायला पण नाही गेलो. पनवेलमध्ये आम्हाला जायचं आहे गणपती. मस्त एक राजवाडा बनवलेला आहे तिथे आम्हाला. पनवेलचा महागणपती म्हणून आहे. मस्त असं डेकोरेशन असं भारी केलेलं आहे. तिथे जायचं आहे. आता पावसामध्ये कसं काय जाणार. आता दिवस राहिला एकच उद्याचा. शनिवारी विसर्जन आहे. उद्याच्या दिवसामध्ये काय करणार. आणि स्त्रियांचा आम्हाला प्री बर्थडे शूट पण करायचं आहे. आणि हा पाऊस असा आहे, त्याचा आम्ही विचार करतो काय कसं 2-3 दिवसामध्ये कसं मॅनेज करणार काय माहिती. तुझ्यावर सगळं डिपेंड. आणि हा पोरगा असा आहे ना, सगळं त्या टायमात लागतं. सगळ्या गोष्टी मी 1 महिना आधी म्हणत होती की आपण सगळं थोडी शॉपिंग करूया, यांना करून दिवस उजाडतो. पण ह्याचं करू चालतं. आता पाऊस गेला ना तर करू. तिकडे टाके वापरायला लागले. हो गणपती बाप्पा, काय करता तुम्ही. हा तांदळाची पोल भरायची आहे. टाकी फोडायचा बेत नाही ना. हा बघ, स्त्रियान काय चालू आहे. ॲनिमल्स तोंडात नाही घालायचे. पाणी प्यायला गेलेले ना मगाशी, तसे लावत असेल. पाणी प्यायला जाऊ दे तलावात. काय बोललो, जाऊ दे ना. हा, आणि संध्याकाळ झाली आणि काय चहा मध्ये मला काय लागते, शाई लागते दुधावरची. मी कशी आहे बाबा, जावं तर उठली तशी झालेली आहे, फक्त फ्रेश झाली. आणि काय नाशीच आहे. पावसाने पूर्ण वाट लावली आज आमची. बाहेर निघालो, राहून गेला आमचा. आता जाऊयात का. आता 7:30 वाजले. दृष्ट काढूया त्याची आज. दृष्ट काढू आणि बघूया काय दृष्ट. निखारे कमी पडलेत. छोटीशी घेतली, चांगली नाही. अरे हा, आणि आमचे साहेब गेलेले आहेत. श्रीयू दित्ती बाबू दित्ती लगेच झोपतोय. खायला पहिला काढलं की लगेच पळतोय. हा दित्ती काय करायचं. दित्ती दाखव मग मला. कशा करायची दित्ती. कसं करायचं दाखव. दित्ती कोणाची भरली अशी बापाची भरली. काय बोलतोय. मग आईने काढायची नसते बाळाची दृष्ट, म्हणून आम्ही शाळा काढतोय. थू वांकर थू आला का नाही. विंडो क्लोज करा. हे बघा, 4-5 महिन्यानंतर आता आमचं कामचं होणार आहे. हे 4 महिने झाले. मे मध्ये ना रे, मे मध्ये. ओके, मे मध्ये आणलेली आहे तांदळाची गोण. ती म्हटलं आपण भरून ठेवूयात मस्त टाकीमध्ये. तर काय नाही, पहिले जुने संपू दे, मग आपण नवीन टाकायचे. टाकी मी घासून 4 दिवस झाले आणि करू त्याने आजपर्यंत करूच ठेवलेलं. शेवटी आज रात्री टाइम मिळालाय. आणि कारण काय सांगायचं माहितीये काय, ध्यान उठलाय तो कसा करून देणार. असं शेवटी आता जागाच आहे. आणि तो बघा तिकडे खेळतोय. तो तर येणारच आहे, तरी पण करणं गरजेचं आहे. कारण की हे तांदूळ संपले जुने, थोडेच डब्यामध्ये शिल्लक आहेत. मग हे तर पाहिजेच ना. निघते की नाही. बऱ्याच दिवसातून ओपन करतो ना, म्हणून ते जमत नाही. आमच्या शाळानी मस्तपैकी जस्ट तांदळाची गोण खाली गेलेली आहे. आणि तिथून आमचा पांडुरंग असा सुसट आलेला आहे. त्याची मजा.
इथं हात लावलास तर हा होणार. हा इथे होणार. यायचा. पटकन काकीकडे जा. 10 मिनिट खेळ, फक्त 10 मिनिट. काकीकडे जा जा. जा. छान आहे माझ्या बछडा. हे माझा चाऊ आहे, चाऊ आहे, चाऊ आहे. काम करायला बसतो. हा? पटकन काम करून घेतो. जा जा पटकन. तो बघ कसा गाजतोय. स्त्रियान असं नाही करत. ए काय ऐकणार? ए स्त्रियान चाव आहे, चाव आहे, तुला काढू बाहेर. चाव आहे. इथे तांदूळ घ्यायचे नाही. तिथे बस जा. गप्पा गप्पा बस जा. गप्पा बस. बघ ए बघ हे काय. तुझ्यामुळे राहिला एवढे महिने. घे सर निकेश, टाकी इकडे घे ना. मला अरे बरोबर आहे. बरोबर असले. एक तर त्याला जेमटेम्स घ्यायला पाठवलं आम्ही. गेले काय करतोय. सोबत खेळायला गेला. नशीब तेवढा गेला खेळायला, म्हणजे पटकन होती आपली. झाले आरती तर झालेतच ना. किती जाणार तू. बरं नाही नाही ना आता. बरड नाहीत, मी सगळे फुलून काढले. सगळे पावडर बरड टाका. बरड एवढे होते. बरड बरड तर बघा बाबा समोर सगळे आता इकडे तिकडे नाही जाते तर बरे. म्हणजे बारीक बारीक आहेत ते, एवढे नाहीये. त्यात पावडर मिक्स करा पण करतील. आणि तांदूळ असे कुठे डबल. पावडर संपून जाईल आपली. पावडर पण थोडी करायला. आज आपण शिअरमुळे चुकीचं करतोय. रोज असं खाली ओतूनच आपण पावडर हा टाकायचं मग ना. तेच हो. आता त्याच्यामुळे डायरेक्ट टाकीमध्ये टाकीमध्ये आणि टाकायला. मग ते असं मिक्स नाही तर पहिले आम्ही साफ करतो आणि मग पावडर टाकतो, गोळा करतो आणि भरून टाकतो. आज प्रॉब्लेम झाला. काढायला लागते खाली. खाली कशाला. पावडर आतमध्ये गेली पाहिजे ना, मिक्स झाली पाहिजे पावडर. हा ते पण आहे. बस जरा आता एकदम एकदम टाकून टाकतो. मध्ये 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 मध्येच टाकतो रे. मध्ये मध्ये. बस चल पटापट आपण करूयात. हा तांदळाची गडबड आमची पटापट होऊन गेली. बरा तो बसला काकीकडे, नाहीतर मग आम्हाला ना अक्षरशः रोग लावला असता. अक्षरशः असा घ्यायचा, असा मज्जा. मज्जा. आणि आज जेवायला उपवास आहे, त्याच्यामुळे सिंपल चपाती भाजी, भेंडीची भाजी आणि चपाती. आणि आता आम्ही जेवून घेतो, कारण तो तिकडे खेळतोय, भाकरी खात बसलेला आहे. आणि त्याचं पण जेवण झालंय, पण तो भाकरी खातोय म्हटल्यावर जास्त जेवणार नाही. मग थोड्या वेळाने त्याला जेवण देऊ. पहिला आम्ही जेवून घेतोय. काय तुझी मस्ती चाललंय. मस्त आजचा दिवस आमचा गेलेला आहे. एकदम बोरिंग पण, आणि असं आमचं काम पण एक झालेलं आहे. कुठेच आम्हाला जाता नाही आलं, कारण की पाऊस होता त्याच्यामुळे. आणि तांदूळ साफ करून पहिले घेतले. टाकी पहिली भरली. आमचे पण तांदूळ संपलेले होते आणि बरड जाम पडलेली ना. नाही कमी होते. निकेशचा चेहरा बघ. जा पार्लरला उद्या आणि करून ये. चल काय पण. हा पोरगा झाल्यापासून ना मला कसलं 1 रुपयाचं निकेशनी पार्लरला खर्च दिलाय. करून देत नाही. आता जा उद्या. आज जाणार होतीस, पाऊस होता. कालपासून ना माझ्या इथे पिंपल्स येत आहेत. एकदम डल झालाय चेहरा. आणि आयब्रो बापरे कसल्या वाढल्यात माझ्या. मी जास्त हल्दी काय नाही करत, आयब्रोज करते फक्त. निकेशचा आता माझ्यावर प्रेमच नाही राहिलेला आहे. सो गणपती आहेत अजून 10 दिवसाचे, आणि मला माझ्या जुन्या आठवणी घरच्या खूप येत आहेत. पण आणि इथं वाटत पण नाहीये की गणपती आहेत म्हणून. तर मी गेले लहानपणी, म्हणजे लग्नाच्या अगोदर माझ्या काकाकडे जायची रोज 10 दिवस. मला खूप आठवण येते. त्याची माझ्या काकाने फोन पण केलेला मला, आणि मला सगळे दिवस आठवायला लागले. तर मला खूप आठवण येते 10 दिवसाच्या गणपतीची. मी मस्त रोज जायची, रोज मस्त मजा करायची. आणि इकडे काहीच नाहीये मला मजा करायला भेटत आहे. आणि जेव्हा आम्ही छोटी होती, म्हणजे खूप छोटी होती, 3-4 वर्षाची होती, तेव्हा आमचे बाबा होते. आणि मला एकूण 4 काका आणि माझे बाबा धरून 5 जण. सो 5 जणांमध्ये सगळ्यांचा आमचा असं एकच गणपती होता. आणि तेव्हा खूप सगळी जण, काकांची मुलं मुली सगळे, आमचं जुनं घर होतं गावामध्ये. आमच्या नातेवाईकांनी जर हे गाव बघितलं, नातेवाईकांना सगळ्यांना माहिती आहे, गावातल्यांना पण माहिती आहे. सो एका घरामध्ये एक मोठा गणपती आणि 21 दिवस गणपती असायचा. आणि तेव्हाचे ते गाणी, रात्रीची नाच गाणी, मजा मस्ती, आणि ते काय धावरणाच वगैरे बोलायचे सगळं, म्हणजे सगळी लोक सांगतायत ते मला माहिती. कारण मी छोटीशी 3-4 वर्षाची असेल तेव्हा, 4 वर्षाची असते बाबा वारलेले, त्याच्यामुळे मला एवढं काही आठवत नाही. मला तर 4 वर्षाची असताना काही आठवत पण नाहीये एवढं. फक्त गणपती तेवढं मला आठवते. सो एवढी मस्त मजा यायची घरी. आणि आता जर ते दिवस असते तर किती मजा आली असती. आणि निकेशसाठी तर जास्त मजा असती, कारण मला मस्त एवढे दिवस गेले असते पत्ते खेळून. कारण की निकेशचं पण यावर्षी विचारा मिस करतोय जुगार खेळायला. तो खेळतो फक्त गणपतीमध्ये 1-2 डाव खेळतो, आणि मी ते खेळून देत नाही. पण वर्षाची आवड आहे ती पूर्ण करायला पाहिजे.
सो तो पण ते दिवस तो मिस करतो आणि मी माझे लहानपणीचे एन्जॉयमेंटचे दिवस मिस करते. पण आय होप कधीतरी आमच्या लाईफमध्ये काही चांगले पुन्हा दिवस येतील गणपती बाप्पाची एन्जॉय करण्याचे. कारण इथे काही एवढी मजा नाही येत आहे. गावाला मजा ती गावाला, गणपती कुठलाही सण असो मजा गावालाच असते. सो असू देत. चला तुझा काय मजबुरी आहे म्हणून आम्हाला इकडे यावं लागलं. हा बंद कर. आणि आम्ही घेतला टीव्हीचा रिमोट हातामध्ये आणि ते बंद चालू ती त्याची मस्ती चालू आहे. आजचा ब्लॉग आम्ही इथेच एंड करतो. भेटू आपण उद्याच्या ब्लॉग मध्ये. सो बाय.